पोईफ हायस्कूलचं वनभोजन वरची पाल्लवाडी माडाच्या बागेमध्ये आमचे सर्वांचे लाडके क्रिकेटपटू गुरुपालव बघा मुलांसाठी किती मेहनत घेत आहे. जरा इकडे पालवसाहेब जरा इकडे लक्ष द्या. जरा कसं वाटतंय बघा तुम्हाला? छान वाटतंय. आणि हे आमचे बघा उत्कृष्ट जेवण करणारे बघा मस्तपैकी यांनी भात वगैरे बनवलेला आहे. एकेकाळचे उत्कृष्ट सचिन तेंडुलकर बरोबर खेळलेले आमचे हे गुरुपालव क्रिकेट खेळलेले आणि आज आमच्या मुलांना अगदी स्वतःहून जेवणाच्या तयारीमध्ये आहेत. बघा उत्कृष्ट आमचे पोईफ गावची शान आहेत आणि खरोखरच त्यांनी नाव आज सोसायटीमध्ये आमच्या मुलांना अगदी चांगली संधी मिळून दिली. साहेब तुम्हाला कसं वाटतंय बघा? सांगा जरा आमच्या वनभोजनाबद्दल. वनभोजन आपलं दरवर्षी असतं, त्यामुळे आम्हाला तुमचं आणि आमचं एकदम संबंध असे दृढ झाले हे बघा. आता यांनी बाजारातून साहित्य आणले आमचे मामा, हे इथले कर्मचारी पालव बघा सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी आमचे जेवणाच्या तयारीसाठी लागले आहेत बघा. आणि इकडे आमच्या काकी, या काकी एवढ्या मुलांसाठी 200 मुलांसाठी जेवण बनवत आहेत. अगदी मन लावून अगदी जेवण बनवत आहेत बघा. हे आमच्या सर्वांच्या रोज जेवण आमच्या मुलांना जेवण बनवून देणाऱ्या काकी बघा. या ठिकाणी अगदी सुंदर जेवण, अगदी त्यांच्या हातची चव म्हणजे अगदी अप्रतिम. कोणतंही जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी असो एकदम अतिशय सुंदर चव अशा या आमच्या काकी बघा. या ठिकाणी पोषणार काकी बघा. किती जेवणाचे साहित्य आहे. 200 मुलांचं जेवण म्हणजे का थोडं नाही, शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं आहे. या पोईफ सोसायटीमध्ये वरची पाल्लवाडी या ठिकाणी आम्ही आलो आहोत. आमची पोईफ हायस्कूलची या व्हॅन LIC मार्फत मिळालेली आणि किती सुंदर अशा प्रकारे बघा या ठिकाणी जेवणाचं काम. हे बघा आमचे सर्वांचे लाडके माधव मामा जे मला सतत 2-3 दिवस अगदी मुलांसाठी राबत आहेत. माझं तुम्हाला कसं वाटलं बघा या ठिकाणी? मस्त छान वाटलं बघा. किती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ओसडून वाहतो आहे. ठीक आहे बघा, हरकत नाही. हे बघा व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा. केल्याबद्दल धन्यवाद. आपले सर्वांचे लाडके क्रीडा तावडे सर या ठिकाणी बघा या सर्वांसोबत आहेत. अगदी सगळा आनंद घेत आहेत. हे बघा आमचे गुरुपालव जेवणा ठिकाणी आले आहेत. ठीक आहे. अशा सुंदर अशा प्रकारचे वनभोजनाचा आनंद घेताना सर्व बागेमध्ये बागडणारी मुलं बघा तिकडे किती सुंदरपणे अगदी निरागसपणे खेळत आहेत. आणि आमचं हे वनभोजनाचं ठिकाण अगदी 2 वर्ष अडकून येतो आम्ही अगदी आवर्जून. आणि आमचे हे गुरुपालव जे आहेत हे अगदी आवर्जून आम्हाला आमंत्रण देतच असतात या. आणि त्यासाठी त्यांनी अतिशय साफसफाई बघा किती सुंदर केली आहे बघा मुलांसाठी म्हणून.